पुरवले राहुल छोटू गुरव यांनी. बॉल सौजन्य लाभतंय ते ओंकार पुजारी, विवेक पुजारी, गणेश पुजारी यांच्या माध्यमातून. आणि स्टंपचं सौजन्य म्हणजे जे यष्टे आपण मैदानामध्ये बघतोय त्याचं सौजन्य मात्र नाथसाहेब कृषी सेवा केंद्र खरसुंडी यांच्या माध्यमातून. मॅचचा सुरू करण्याचा इशारा मात्र पंच संजय मल्होत्रा सरांकडून येतोय. मच्छिंद्रचा पहिला बॉल सौरभ गुरवसाठी. पहिल्या बॉलवर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला भिरकावण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळाले. तितकासा चांगला टायमिंग नाहीये. अलॉंग विथ द कार्पेट शॉट पाहिले ग्रीजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्याच्या हातामध्ये मात्र हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. परिणामी निर्धाव चेंडूने मात्र सांगता झाली. ओव्हरची सुरुवात मात्र डॉट बॉल सोबत होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेला मात्र चांगला चेंडू यष्ट्यांच्या अगदी जवळून ट्रॅव्हल करतोय. गोलंदाज मात्र नक्कीच थोडेसे नाराज आहेत, कारण थोडासा जवळून ट्रॅव्हल केलाय हा बॉल. सौरभ गुरव सारख्या एका महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्याची ही संधी मात्र हातातून गमावली गेली. स्विंग अँड मिस जरूर झालं. निर्धाव चेंडून सांगता झाली. चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. परिणामी आणखीन एक डॉट बॉल गोलंदाज मच्छिंद्रच्या गोलंदाजीतून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला गती परिवर्तन, बॅटची कडा घेतलीये की नाही, एक लाऊड अपील केलाय. पंचांकडे मात्र मागणी केली जाते. पंच मात्र आपला निर्णय काय देतील. नॉट आउट असं मात्र पंचांनी घोषित केलंय. बॅटची कडा घेतलेली नाहीये. अवे फ्रॉम द बॉडीचा मारा केला. एक चांगला चेंडू हाताळला गेला होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग करणारा हा बॉल होता. स्विंग अँड मिस झालं. बॅटची कडा घेत मात्र सरळ विकेट किपरच्या दिशेनं गुजरलेला हा चेंडू आपण पाहतोय. विसावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन. पुन्हा एकदा वाईड शॉर्कर चेंडू. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे पंपत झाले आणि परिणामी मात्र या मिसफिल्डचं रूपांतरण 4 धावांमध्ये होत आहे. चुकीला माफी नाही. मच्छिंद्र थोडासा नाराज आहे या वेळेला क्षेत्ररक्षकावर, कारण सरळ हातात येत होता चेंडू. चेंडूला अडवण्याची पद्धत चुकीची होती. 2 पायांच्या मधून ट्रॅव्हल करतोय. या वेळेला मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न सौरभ गुरुच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आपण बघतोय. मॅन्डेटरी हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल. एक विकेट किपर, एक लॉंग स्लीप, एक शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर मात्र शॉर्ट फाईन लेग नंतर आपण पाहिलात तर डीप मिड विकेट मध्ये खेळाडू उपस्थित आहे आणि त्यानंतर मात्र समोरच्या दिशेने पाहिला तर लॉंग ऑफ रिझन. आणि नक्कीच आज आमच्या आयोजन समितीला एक चांगलं सहकार्य गणेश पैलवान साहेबांनी सुद्धा केलंय. तर नक्कीच गणेशजी पैलवान साहेब आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. ओव्हर द विकेटचा मारा. कुलमेचा बॉल होता. दिशा दाखवण्याचा, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. प्रयत्नाला मात्र यश मिळतंय. सौरभ गुरव आणि विश्वजित गरुड यांच्या जोडीमध्ये एक चांगलं ताळमेळ, एक चांगलं कॉलिंग, एक चांगलं कम्युनिकेशन, एक चांगलं कोऑर्डिनेशन आणि परिणामी एक धाव संघाच्या खात्यामध्ये. एकेरी धावेने मात्र ओव्हरची समाप्तीची घोषणा पंचांनी केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. एक षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या 6 धावांवर. बिनगढीबाद 6 धावा धावफलकावरती खरसुंडी संघ. पहिल्या षटकात मच्छिंद्र आला होता गोलंदाजी मार्कवर. एक चांगलं षटक हाताळलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2च खेळाडू होते. गोलंदाज सौरभ गुरव आणि विश्वजित गरुड सारख्या विस्फोटक गोलंदाजांना ज्या पद्धतीने मात्र गोलंदाज मच्छिंद्रनं बांधून ठेवलं, नक्कीच वाखाणण्याजोगी गोलंदाजी होती. एक विस्फोटक आणि आक्रमक स्वरूपाचे हे दोन्ही गोलंदाज आहेत. मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सौरभ गुरवनं अर्धशतक झळकावलं होतं. विश्वजित गरुडनं सुद्धा मोठी फटकेबाजी केली होती. अशा गोलंदाजांना मात्र थांबवून ठेवणं मच्छिंद्रनं शक्य करून दाखवलंय. यावेळेला मात्र थोडासा दिशाहीन गोलंदाजीचा प्रयत्न होतोय गोलंदाजाकडून. अवे फ्रॉम द बॉडीचा मारा जरूर केला, परंतु खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडलाय. पिचिंग जी आहे ती खेळपट्टीच्या बाहेर आहे, त्यामुळे हा नो बॉलचा इशारा आहे. व्हाईट बॉल नव्हे तर हा नो बॉल आहे. आणि मग पंचांकडून हा नो बॉल आल्यानंतर गोलंदाजाला मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 प्रमाणे दंडित केलं जाणार आहे आणि नंतरचा बॉल मात्र फ्री हिटचा असणार आहे. सोने पे सुहागा. एक सुवर्ण संधी फलंदाजाच्या हातामध्ये मोठा फटका खेळण्यासाठीची. आणि हा बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर चांगला झाला. टायमिंग मात्र थोडस चुकीचं पाहायला मिळालं फटक्यामध्ये आणि परिणामी फक्त
एकच धाव या फ्री हिटच्या बॉलवर येताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गणेश वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने कॅमेरामॅन एंड कडून 12 ते 15 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फलंदाज मात्र अजूनही संयम राखून ठेवलाय. एकेरी दुहेरी धावांनी मात्र धावफलक सजवण्याचा प्रयत्न आहे, परंतु गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, सटीक गोलंदाजी केली आहे. चांगला टप्पा, चांगली लाईनेज लेंथ गोलंदाजांनी आतापर्यंत पडताळली होती. यावेळेला मात्र थोडासा अवे फ्रॉम द बॉडीचा मारा केला होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग केलेला हा बॉल चांगल्या रीतीने ट्रॅव्हल करणारा सरळ जात होता. कोणतेही वळण नव्हतं चेंडू मध्ये. पंचांनी मात्र गाईडलाईन पडताळली, नियम पडताळले आणि मग नंतर मात्र दोन्ही हात पसरवले. फलंदाज आपल्या जागेवर स्थिर आहे आणि त्यामुळे हा व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. अक्रॉस द लाईन आले असते, थोडेसे शफल झाले असते तर जरूर कुठेतरी हा व्हाईट बॉल देण्यासाठी पंचांनी विचार केला असता, परंतु यावेळेला मात्र फलंदाज सौरभ गुरव जो आहे तो जागेवर स्थिर होता. तर नंतर मात्र एक चांगला चेंडू गणेशच्या माध्यमातून इनसाइड एज घेतली. अंगाचा वेध घेणारा हा चेंडू मात्र स्वतः गोलंदाज गणेश फॉलो थ्रू मध्ये धावलाय चेंडूला अडवण्यासाठी. निर्धाव चेंडूला आणखीन एका चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाजांनी मात्र सटीक लाईन अँड लेंथ सोबत गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये मच्छिंद्र असेल, या ओव्हरमध्ये गणेश असेल. सौरभ गुरव आणि विश्वजित गरुड सारख्या फलंदाजांच्या बॅटला मात्र कुठेतरी शांत केलंय. पुन्हा एकदा मिस टाइम थ्रो, मिडल ऑफ द बॅट करू शकत नाहीये. बॅटच्या एज लागते आणि मग कुठेतरी अंगाला वेध घेतोय. 2 वेळा सलग असं झालेलं आपण पाहतोय सौरभ गुरवच्या बॅटिंग मधून. मागील मॅच मध्ये अर्धशतक जरूर झळकवलं गेले, परंतु यावेळेला नवीन गोलंदाज आहेत, नवीन संघ समोर आहे. टॉस मात्र करोली टी संघानं जिंकला होता. सर्वप्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. निमंत्रित केलं फलंदाजीसाठी खरसुंडी संघाला. त्यावेळेला मात्र लोअर फुल टॉस बॉल, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, आ देखे जरा किसमें कितना है दम. विकेटचं पतन आणि आता मात्र सौरभ गुरव बॅक टू द पवेलियन. अडकलाय. खऱ्या अर्थाने एक मोठा विकेट या ठिकाणी गमावला गेलाय सौरभ गुरवच्या स्वरूपात. खरसुंडी संघाला एक मोठा झटका. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद, पहिला गडी गारद, पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला सौरभ गुरवच्या स्वरूपात. थोडेसे डबल माइंड झालेले पाहायला मिळाले. सरळ खेळू की ऑन साइडला खेळू या फटक्याच्या प्रयत्नामध्ये मात्र सौरभ पाहायला मिळाला आणि परिणामी मात्र बॅटचा फेस वरच्या दिशेने गेला. हवेमध्ये होता चेंडू. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते. स्ट्रेट इनटू द बास्केट. विकेटचं पतन आणि हा पहिला झटका लागल्यानंतर असलम काझी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन आपण पाहायला मिळतोय. खरसुंडी संघाच्या माध्यमातून बॅट्समन नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर असलम काझी. गणेशच्या षटकातील चेंडू झालेत आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम दिस ओव्हर. आखिरी 2 गेंदे अभी भी शेष है गणेश की गेंदबाजी की. असलम काजी होंगे स्ट्राइक एंड पर. ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस बॉल आहे. चांगला सन्मानजनक स्ट्रोक आपण पाहतोय, डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपण पाहतोय. गोलंदाजाला पार करतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये मच्छिंद्र आहे चेंडू खाली. चेंडूला अडवतोय, चेंडूची फेक करतोय. तत्वर मात्र एक धाव संघाच्या खात्यामध्ये येते. धावफलक मात्र आता दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळते. थोडंसं झगडावं लागतंय, थोडासा संघर्ष करावा लागतोय. संघर्ष हे जीवन मित्रा, जो थांबला तो संपला. संघर्ष में कुछ लोग निखर जाते हैं तो कुछ लोग बिखर जाते हैं. तो यहाँ पर निखरना होगा या बिखरना होगा दोनों बल्लेबाजों के हाथों में. इस बार हल्के हाथों से स्टीयर किया, कवर की दिशा में खेला था. इस स्ट्रोक के साथ 1 रन मात्र टीम के खाते में जरूर जुड़ेगा. ये आखिरी गेंद थी इस ओवर की. आखिरी गेंद पर सिंगल रन के साथ स्ट्राइक रोटेट किया. ओवर की मात्र समाप्ति होगी. स्कोर कार्ड जाकर पहुंचेगा. एक विकेट के नुकसान पर 11 रन होंगे स्कोर कार्ड पर. आता मात्र थोडासा शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज संयमी पाहायला मिळाले. सौरभ गुरव बाद झाला. असलम काझी नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना 11 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ सेकंड ओवर. 2 ओवर की समाप्ति के बाद 11 रन 1 विकेट के नुकसान पर. नवीन ओव्हर घेऊन नवीन गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय.
नाव काय बॉलर? रवी आहे ना. अभिजित गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक एंडवर विश्वजित गरुड, नॉन स्ट्राइक एंडवर असलम काझी. असलम काझी प्रत्येक 6 ला 200 रुपये. विवेक पुजारी. एक चांगला चेंडू, तितकाच चांगला सन्मानजनक स्ट्रोक. या ठिकाणी विश्वजित गरुड आता मात्र स्वतःला कॉन्सन्ट्रेट करतायत, स्वतःला सेट होण्यासाठी थोडासा वेळ घेत आहेत. परंतु एक शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे, त्यामध्ये थोडंसं आक्रमक होण्याची गरज आहे, कारण ही तिसरी ओव्हर सुरू झाली आहे. चेंडूची पडताळणी केली, चेंडूची पारख केली, गोलंदाजी मार्कवर अभिजित आलाय. पहिला चेंडू निर्धावरित्या पूर्ण केलाय आणि व्हेरी नेक्स्ट बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. 100 फटका खेळला गेलाय. हातातून बॅट कुठेतरी निसटल्यासारखी वाटली आणि त्यानंतर मात्र आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये विश्वजित गरुडच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होते आणि असलम काझी आणि यांच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी असलम काझी यांच्या विवेक पुजारी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर अभिजित. पंचांची कोणत्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाहीये. पंच जो निर्णय देतील तो अंतिम निर्णय असेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट हा सभ्यतेचा खेळ आहे. पंचांच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं मैदानामध्ये आल्यानंतर नक्कीच गरजेचं आहे. यावेळेला मात्र असलम काझी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. वन बाउन्स मात्र खेळाडू कॉर्नर मध्ये असल्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. एकेरी धाबेवर असलमला या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. फटका चांगला खेळला होता. डान्सिंग लावून द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिडल ऑफ द बॅट केलं, मिड विकेट रिझन बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा फटका. एकेरी धावेनं स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर विश्वजित गरुड गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र हलक्या हातानं हाताळलं, गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. फिरकी गोलंदाजीचं अस्त्र यावेळेला वापरलं गेलं. गोलंदाज अभिजितच्या माध्यमातून थोडासा वेग कमी केला, गतीमध्ये परिवर्तन केल्यानंतर स्वतःच्या गोलंदाजीवर नियंत्रण आणलं. फसवा चेंडू ठरला. यावेळेला नो बॉलचा इशारा अलॉंग विथ द कार्पेट काव कॉर्नर मधून आपण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बघतोय. विश्वजित गरुडच्या बॅटमधून आलेला हा फटका एकेरी धावेसाठी. आता मात्र नक्कीच रोख लगावली गेली गोलंदाजावर. नो बॉलचा इशारा पंचांनी घोषित केला गेला. थ्रो गोलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी पंचांनी गोलंदाज अभिजितला या ठिकाणी थांबवलं. इट्स अ नो बॉल. या षटकातील चेंडू झाले एकूण 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. जर तुम्ही चक गोलंदाजी कराल, थ्रो गोलंदाजी कराल तर कोणत्याही प्रकारे या स्पर्धेच्या माध्यमातून पंच तुम्हाला सोडणार नाहीये, दंडित जरूर केलं जाणार आहे. आणि त्यासाठी मात्र पंचांची कोणत्याही प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाहीये. पंचांनी जर आपल्याला थ्रो गोलंदाजी पडताना नो बॉल घोषित केला तर आपल्याला ते मान्य करावं लागेल, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंच आहेत आणि मात्र त्यांचं बारीक लक्ष प्रत्येक गोलंदाजांवर आहे. तटस्थ असे पंच आहेत. बॉलर कोण रे? आणि यावेळेला मात्र अभिजितवर रोख लगावली आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून आल्यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल असणार आहे. पुढील 2 चेंडू मात्र पूर्ण करावे लागतील. नवीन गोलंदाज मात्र बघतोय अभिजितची ओव्हर पूर्ण करण्यासाठी गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. रवी देवकते म्हणजेच एक आयकॉन खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट इन दी बास्केट, परंतु फ्री हिटचा बॉल आहे आणि त्यावर मात्र एक धाव घेण्याचा हा यशस्वी प्रयत्न होणार आहे.
मागील चेंडूवर थ्रो गोलंदाजीसाठी नो बॉल घोषित केला. तदनंतर मात्र पंचांनी फ्री हिटची घोषणा केली. असलम काझीने मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्याला माहिती होतं की हा फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे मी झेलबाद होणार नाहीये, तर मोठा फटका खेळण्यास हरकत नाहीये. सरळ खेळाडूच्या हातात जरी गेला असला तरी हा फलंदाज बाद नसणार आहे. एक धाव परिणामी संघाच्या खात्यामध्ये. शेवटच्या बॉलवर मात्र विश्वजित गरुड फटका खेळतोय. दोन खेळाडूंच्या मधून मात्र हा चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. वाईट लॉंग ऑफ रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पारार. येथे भरगणित चौकार. स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला माघारी परतला. या मॅच मध्ये मात्र तितकीशी चांगली कामगिरी सौरभच्या बॅटमधून झाली नव्हती. 2 ते 3 वेळा मात्र मिस टाइम झाले ते फटके आपण पाहिलं. तदनंतर मात्र तो बाद होऊन मच्छिंद्रला टाकली. गोलंदाजी मार्कवर गणेश. यावेळेला मात्र चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझन बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. मच्छिंद्र चेंडू खाली. पहिली धाव वेगानं पूर्ण केली आहे. एकेरी धावीवर समाधानी राहिले दोन्ही फलंदाज. विश्वजित गरुड स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत, कारण आता मात्र चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. कुठेतरी आक्रमक होणं, विस्फोटक होणं गरजेचं समजतायत. अवघ्या 21 धावा धावफलकावरती आहेत. तितकीशी चांगली स्थिती नाहीये धावफलकाची, आणि हे मात्र त्यांनी ओळखलंय. कुठेतरी स्वतःला स्ट्राईक वर आणून ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत, आणि ते यासाठीच स्ट्राईक वर आणलं होतं स्वतःला. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. स्ट्रेट इनटू दी बास्केट. विकेटचं मात्र पतन. विश्वजित गरुड सुद्धा बॅक टू दी पवेलियन. विकेट घेताना संगीत बसतावा. फटका चांगला खेळला. अर्धवट मनानं मात्र अपुऱ्या ताकदीनिशी खेळला गेला होता. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक उपस्थित होते. मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत. सर्व क्षेत्ररक्षक जे आहेत ते डीप मध्ये मात्र उपस्थित असल्या कारणानं मात्र एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. कोणतीही चुकी क्षेत्ररक्षकाने केली नाही, आणि परिणामी मात्र विश्वजित गरुडला आता मात्र बाद होऊन माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन होत आहे. हा दुसरा झटका लागतोय खरसुंडी संघाला. असलम काझी आणि नवीन बॅट्समन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संदीप जाधव. स्ट्राईक एंडवर संदीप जाधव, नॉन स्ट्राईक एंडवर असलम काझी. गोलंदाजी मार्कवर गणेश. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन सज्ज झालाय. 21 धावा धावफलकावरती. पॅन्ट खाली घे, पॅन्ट खाली घे. ओवर द विकेट. गणेश की अगली गेंद संदीप के लिए. इस बार अच्छा स्ट्रोक अलॉन्ग विद द कारपेट जाता हुआ डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ. पहली रन तेजी से पूरी करना चाहते थे दोनों बल्लेबाज. 1 रन पर संतुष्ट रहना होगा. 1 रन से स्कोर कार्ड मात्र जरूर आगे बढ़ेगा. 22 रन होंगे स्कोर कार्ड पर. वैसे देखा जाए तो अब तक उतनी अच्छी स्थिति नहीं है स्कोर कार्ड की. पिछली मैच में जहां पर 80 रन बनाए थे, असलम काजी गणेश की इस गेंद को फेस करते हुए आड़े बल्ले से खेलना चाहते थे. बैट और गेंद में कोई संपर्क नहीं बना पाए. सीधे जाकर गुजरती हुई विकेट कीपर की दस्तानों में जाकर रुकी है गेंद. गणेश द्वारा और एक बिंदी गेंद, और फिर एक बार अप टू द मार्क गणेश गेंदबाजी के लिए. अंपायर की बाईं ओर से कैमरामैन एंड की तरफ से 18 से 20 कदमों का इस्तेमाल. राइट आर्म ओवर द विकेट. इस बार कट करना चाहते थे. फिर एक बार चकमा दिया बल्लेबाज को. बीट किया बल्लेबाज असलम काजी को. फिर एक बार थमाई गेंद विकेट कीपर के हाथों में, और एक बिंदी गेंद के साथ अब इस ओवर की गेंदें हुई है 5. आखिरी गेंद लेकर गणेश गेंदबाजी मार्ग पर होंगे. करोलिटी वर्सेस खरसुंडी दोनों टीमों के बीच चलता हुआ ये आज के दिन का आखिरी मुकाबला. इस बार बाहरी किनारा और नसीब का सहारा.
एक रन पर संतुष्ट रहने की कोशिश थी, लेकिन फिर एक बार कोई रन नहीं मिला। तुला आउट करत नाही त्यो. रनआउट का मौका बन सकता था कहीं ना कहीं अगर ये रन लेने की कोशिश होती तो, लेकिन संदीप जाधव ने अपने आप को रोका। संदीप ओव्हर की मात्र समाप्ति। तुला आउट करत नाही त्यो. 4 ओवर का ये खेल समाप्त हुआ है। 4 ओवर की समाप्ति के बाद 22 रन है स्कोर कार्ड पर। 5.5 रन यानी कि 5.50 रन प्रति ओवर की औसत के साथ अब स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ नजर आएगा। 2 विकेट गंवाए हैं अब तक। पहला विकेट गंवाया था सौरभ गुरव का, दूसरा विकेट गंवाया विश्वजीत गरुड़ का। सलामी दोनों आइकॉन खिलाड़ी जो है वो पैविलियन की ओर वापस लौट चुके हैं। अब आखिरी ओवर बची है और विशाल है गेंदबाजी मार्ग पर। स्ट्राइक एंड पर संदीप जाधव। आड़े बल्ले से खेल दिया है, फिर एक बार डीप मिडविकेट की दिशा में मच्छिंद्र है वहां पर खिलाड़ी के तौर पर मौजूद। 1 रन आसानी से पूरा किया, दूसरा रन लेने की कोई गुंजाइश नहीं। बैकअप अच्छी तरीके से वहां पर करते हुए करौली टी के सभी खिलाड़ी। अच्छी फील्डिंग भी इस इनिंग के दरमियान होती हुई नजर आई करौली टी टीम द्वारा। इस मैच में जो जीतेगा वो टॉप 4 में प्रवेश करेगा। आज का ये तीसरा दिन है, तीसरी टीम होगी टॉप 4 में प्रवेश करने वाली। कल के दिन में तालुका वाइज ऑफ में खेलने वाली टीमें हम देखेंगे। आज यहाँ पर गांव के दरमियान खेलने वाली ये टीम का आखिरी मुकाबला होगा। कल के दिन में तालुका वाइज ऑफ में खेलने वाली टीमें अपने मैदान में खेलते हुए नजर आएंगी। विशाल आएंगे गेंदबाजी मार्ग पर। पहली 2 गेंदों पर 2 रन खर्च किए विशाल ने। स्ट्राइक एंड पर संदीप जाधव, नॉन स्ट्राइक एंड पर असलम काजी। इस बार कट कर दिया। सिंगल रन लेना भी उतना ही महत्वपूर्ण समझेंगे। बड़ा स्ट्रोक लगाने की क्षमता है इन बल्लेबाजों में, लेकिन विकेट गंवाए हैं तो आखिरी ओवर बची है। आखिरी ओवर में एक आध चौका छक्का आना भी उतना ही जरूरी होगा, क्योंकि स्कोर कार्ड अगर देखा जाए तो उतनी अच्छी स्थिति में नहीं है। सिर्फ 25 रन है स्कोर कार्ड पर। 5 ओवर का ये मैच है। अगर एक चौका छक्का आएगा इस आखिरी 3 गेंदों में तो शायद अच्छी स्थिति में जाकर पहुंच सकते हैं। एक फाइटिंग स्कोर खड़ा करना होगा, फिर एक बार सिंगल रन मिलेगा। रन जैसे भी आए रन आना जरूरी है, फिर वो बाइस हो, लेग बाइस हो, वाइड बॉल हो, नो बॉल हो, इक्का हो, दुक्का हो, चौका हो, छक्का हो, रन जैसे भी आए रन आना जरूरी है। और फिलहाल रनों की आवश्यकता है खरसुंडी टीम को। संदीप जाधव इस बार वाइडिश यॉर्कर गेंद सीधे हाथों से खेला है, लॉन्ग ऑफ की दिशा में खिलाड़ी मौजूद गणेश के स्वरूप में। एक अच्छा थ्रो वहां पर गणेश द्वारा। फिर एक सिंगल रन आता हुआ। हर गेंद पर इस ओवर में रन जुटाए हैं दोनों बल्लेबाजों ने। 5 गेंदों में 5 रन आए। आखिरी गेंद लेकर विशाल गेंदबाजी मार्ग पर। इस बार डांसिंग डाउन द विकेट स्ट्रोक खेला है, 1 बाउंस, गेंद जाती हुई सीमा पार। मिलेंगे रन 4। यह आता हुआ चौका असलम काजी के बल्ले से। बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया। दोनों खिलाड़ियों के बीच में से वो गैप ढूंढकर निकाला। 4 रन आए आखिरी गेंद के साथ। टीम का कुल मिलाकर स्कोर जाकर पहुंचा 5 ओवर की समाप्ति के बाद 31 रनों पर 2 विकेट के नुकसान के साथ। अब जीतने के लिए करौली टी टीम को 32 रनों की आवश्यकता होगी 5 ओवरों में, यानी कि 30 गेंदें हैं और 32 रनों की आवश्यकता।
हम देख रहे हैं श्रीनाथ चषक 2022 एक देदीप्यमान प्रतियोगिता भव्य टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता के दरमियान 51,000 रुपए का पहला पारितोषिक जो कि दिया जाएगा स्वर्गीय गंगाधर सदाशिव पुजारी इनके स्वर्गवास के माध्यम से अर्जुन गंगाधर पुजारी साहूकार की ओर से और उसके साथ दादा शेठ महादेव कचरे मुंबई के उद्योजक है उनके माध्यम से ये पहला पारितोषिक होगा 51,000 रुपए नगद राशि और उसी के साथ एक आकर्षक ट्रॉफी श्रीनाथ चषक 2022 की दूसरा कैश प्राइज 31,000 रुपए और एक आकर्षक ट्रॉफी होगी श्रीनाथ चषक 2022 की दिनकर पेट्रोलियम इंडियन ऑयल माननीय श्री धोंडीराम जी इंगवले और होटल संगम खरसुंडी के सम्माननीय सर्वे सर्वा सौरभ बाबर सर की ओर से स्वर्गीय प्रकाश शंकर पवार जी के स्मरणार्थ धड़कन क्रिकेट क्लब खरसुंडी के माध्यम से ये दूसरे क्रमांक का पारितोषिक होगा तीसरा बख्शीश दिया जाएगा 21,000 रुपए का और उसी के साथ एक आकर्षक श्रीनाथ चषक ट्रॉफी होगी स्वर्गीय बबन आबा गुरव रेनावकर जी के स्मरणार्थ विजय दादा बबन गुरव रेनावकर इनके माध्यम से यह तृतीय क्रमांक का ट्रॉफी और कैश प्राइज दिया जाएगा चतुर्थ क्रमांक का जो बख्शीश होगा 4 नंबर का जो बख्शीश है 15,000 रुपए और एक आकर्षक ऐसी ट्रॉफी स्वर्गीय सुभाष पांडुरंग जाधव इनके स्मरणार्थ संदीप सुभाष जाधव इनके माध्यम से ये चौथे नंबर का बख्शीश दिया जाएगा बहुत ही शिस्तबद्ध आयोजन यहाँ पर देखने को मिलता हुआ इस प्रतियोगिता के दरमियान ये आज प्रतियोगिता का तीसरा दिवस और ये आखिरी मुकाबला हुआ आज के दिवस का और चलता हुआ ये मैच हम देख रहे हैं खरसुंडी और दूसरी तरफ करौली टी इन दोनों टीमों के बीच 32 रनों का लक्ष्य पूरा करना है करौली टी टीम को देखते हैं किस प्रकार का ये मैच होता है वैसे तो फाइट देने की जरूर पूरी कोशिश करेंगे खरसुंडी अपने घरेलू मैदान पर खेलते हुए सूर्य मात्र अस्त की कगार पर जाता हुआ नजर आएगा शाम के इस सत्र में रजनी के सत्र में आए हुए सभी मान्यवरों का खिलाड़ियों का और उपस्थित सभी क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक माई बाप जनता का यहाँ पर तहे दिल से हार्दिक स्वागत करेंगे श्रीनाथ चषक 2022 में एनकाउंटर स्पोर्ट्स और खरसुंडी के सभी वासियों के माध्यम से आज एक भव्य दिव्य मर्यादित ओवर की ये भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता बॅट्समनचे नाव काय इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण होता हुआ tenniscricket.in के स्वरूप में संतोष जी नानेकर उनके बंधु मात्र विशाल नानेकर और कैमरामैन अभिलाष इस पूरी प्रतियोगिता को अपने कैमरा में कैद करते हुए YouTube चैनल के माध्यम से इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण बहुत ही अच्छा सौजन्य मिला है इस प्रतियोगिता को कबीर हीरालाल शेख और उसी के साथ राजनंदिनी कंस्ट्रक्शन खानापुर द्वारा ये सभी ट्रॉफीज स्पॉन्सर की गई है मैन ऑफ द सीरीज के लिए श्रीराम कंस्ट्रक्शन आशीष पुजारी जी की ओर से 1,001 रुपए का नगद इनाम और एक आकर्षक ट्रॉफी होगी मैन ऑफ द सीरीज के खिलाड़ी को तो हम लौटेंगे फिर एक बार इस चर्चा सत्र को जारी रखेंगे कल के दिन में भी लेकिन अब आखिरी मुकाबले की तरफ ध्यान डालने की जरूरत है जहां पर जीतने के लिए 32 रनों का एक माफक लक्ष्य 30 गेंदों में पूरा करना होगा करौली टी टीम को गेंदबाजी मार्ग पर सौरभ गुरव तैयार होते हुए दिवाकर चौहान मुंबई क्रिकेट एसोसिएशन मान्यता प्राप्त पंच अंपायर्स मैदान के अंदर मैच ऑफिशियल के स्वरूप में संजय मल्होत्रा सर स्ट्राइकिंग अंपायर की भूमिका में गेंदबाजी मार्ग पर होंगे सौरभ गुरव बल्लेबाजी के लिए सलामी जोड़ी में रवि और अभिजीत 32 रनों का लक्ष्य 30 गेंदों में पहली गेंद सौरभ की रवि के लिए पहली गेंद पर बड़ा प्रहार 30 सर्कल को यहां पर पार कर गेंद भेजा है स्क्वायर लेग रीजन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए एकच बॉल टाकला ती बॉल
अभी बाकी है, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है और पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। एक बहुत ही बेहतरीन शुरुआत इस मैच की होती हुई 32 रनों का लक्ष्य था पहले दो गेंदों में, एक चौका और एक छक्का। 10 रन पहली दो गेंदों में जड़ते हुए बल्लेबाज रवि। एक रवि वहां पर अस्त की ओर जाना चाहता है तो दूसरा रवि यहां पर उदय होना चाहता है। एक रवि का उदय हुआ है यहां पर मैदान के अंदर। 10 रन जड़े हैं पहली दो गेंदों में। इस बार सीधे हाथों से खेल दिया, मिडॉन में खिलाड़ी मौजूद। एक जबरदस्त फील्डिंग वहां पर देखने को मिली। अच्छा मुजाहरा किया फील्डिंग का वहां पर, रन रोकने का एक अच्छा प्रयास। कोई रन नहीं, बिंदी गेंद के साथ सौरभ अपनी तीसरी गेंद को पूरे करते हुए इस बार राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे बाईं हाथ के बल्लेबाज रवि के लिए। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया, मिड ऑफ के ऊपर से खेल दिया, पीछे असलम काजी। जहां पर हो रही है ये मारने की बाजी, फील्डिंग करते हुए नजर आए असलम काजी। एक अच्छा थ्रो और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट वहां पर दोनों बल्लेबाजों के बीच नजर आई। एक अच्छा तालमेल, एक अच्छे कोऑर्डिनेशन के साथ 2 रनों का इजाफा स्कोर कार्ड पर होता हुआ। इस बार ब्लॉक बॉल गेंद, क्रिकेट के ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया गया। एक वाइडिश यॉर्कर गेंद, एक सफल गेंद मानी जाती है शॉर्ट फॉर्मेट क्रिकेट के दरमियान। T20 क्रिकेट में इस प्रकार की बहुत सारी गेंदें देखने मिलती है। गणेश पुजारी अगर इन्होंने कैच लिया तो गणेश पहलवान जी की ओर से हर कैच को 101 रुपए का नगद इनाम दिया जाएगा। इस बार गति में परिवर्तन, लेकिन उसका कोई फायदा नहीं। हेलीकॉप्टर उड़ाया, लैंड हुआ वन बाउंड सीमा रेखा के बाहर जाकर 4 रन के लिए लॉन्ग ऑन रिजर्व। पुजारींच्याकडून 100 रुपये, ओंकार पुजारींच्याकडून 100 रुपये। गणेश पुजारी ने अगर इस प्रतियोगिता के दरमियान इस इनिंग में कैच लिया तो विवेक पुजारी जी की ओर से 100 रुपए का इनाम और ओंकार पुजारी जी की ओर से भी 100 रुपए का इनाम और उसी के साथ गणेश पहलवान जी की ओर से भी 100 रुपए का इनाम, मतलब एक कैश और 300 रुपए की कमाई। आधा स्कोर अब पूरा हो चुका है, आधा करना बाकी है। थोड़ा है, थोड़े की जरूरत है। इस बार अंदरूनी किनारा लिया है, विकेट कीपर की दिशा में जाती हुई गेंद। विकी शेख वहां पर खिलाड़ी के तौर पर मौजूद। कोई रन लेने की कोशिश नहीं, कोई जल्दबाजी नहीं करना चाहते अभिजीत, जिनके नाम में ही जीत है। दूसरी तरफ विश्वजीत है, एक तरफ है अभिजीत, दोनों के नाम में जीत है। अब जीतेगा कौन इस मुकाबले में, ये देखना होगा। एक विश्व जीत है जहां पर पूरी दुनिया को जीतने का हौसला रखते हैं, तो दूसरी तरफ अभिजीत है जो अभी जीतने की कोशिश करने की पूरी कोशिश करेंगे। अजिंक्य पुजारी याच्याकडे 100 और अजिंक्य पुजारी जी की ओर से भी 101 रुपए का इनाम, यानी कुल मिलाकर 400 रुपए का इनाम कमाने की यहाँ पर संधि है। रवी एक कॅच जाऊ दे पॉइंटला। मौका है एक कैच पकड़ के 400 रुपए कमाने का। कुठं उभे आहेत ते? अजिंक्य पुजारींच्याकडून तू बाई त्यांच्या मुलाकडून मुलाकडून बक्षीस बक्षीस द्या. द्या. मी देतो की. पप्पाला द्यायचं नाही, तू घरी घ्यायची. विश्वजीत की अगली गेंद रवि के लिए। रवि होंगे इस बार स्ट्राइक एंड पर, लेकिन इस मैच में एक अलग मजा हो सकता है अगर एक आध दूसरा विकेट चटकाते हैं गेंदबाज। इस बार आड़े बल्ले से आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग करने वाली गेंद को खेल दिया है डीप मिड विकेट की तरफ। वहां पर खिलाड़ी जरूर मौजूद है। एक ही रन मिलेगा, स्ट्राइक रोटेट किया जाएगा। रवि और अभिजीत की जोड़ी चौके छक्कों के साथ सिंगल डबल लेना भी जानती है। एक कैलकुलेटिव क्रिकेट खेला जा रहा है करोली टी टीम द्वारा। टॉप 4 में प्रवेश करने के लिए कुछ कदम दूर, कुछ रन दूर है। अब इस बार फिर एक बार आड़े बल्ले से अलोंग विद द कारपेट असलम काजी वहां पर खिलाड़ी के तौर पर मौजूद। मस्तक पर दस्तक देते हुए गेंद गई हसी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए।
फलंदाजांनी मात्र चांगली शक्कल लढवली. ज्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नव्हते त्या क्षेत्रामध्ये फटके खेळले. चांगली फटकेबाजी झाली. चौकार षटकारांची चौकेर आतिषबाजी. 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या षटकात आल्या 7 धावा. वाईली शॉर्कर चेंडू. आता मात्र चांगली गोलंदाजी आहे. हा फटका खेळताना मात्र नेहमीच थोडासा कठीण पाहायला मिळालाय. सर्वाधिक यशस्वी चेंडू म्हणून ओळखला जातो शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये वाली शॉर्कर चेंडू. चेंडूला कनेक्ट केला. थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नसेल तर नक्कीच कुठेतरी धावा मिळतील 4, परंतु क्षेत्ररक्षक असेल तर 1 धाव जरूर मिळते अशा चेंडूवरती. पुन्हा एकदा वाईलिश बॉल. खेळाडूच्या डोक्याच्या वरून मात्र हा फटका खेळला गेलाय. मागे मात्र कोणीही नाहीये. रिकामी जागा आहे ती भरून काढली आहे. 4 रनांसाठी मात्र हा चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या 3 ओव्हर मध्येच मात्र धावफलकावरती जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 27 धावा आहेत. 5 धावा अजून गरजेचे आहेत. हारलं तुझं बाबा खेळते बाबा. वन साइडेड मॅच, एक लो स्कोरिंग मॅच म्हणू शकतो आपण स्पर्धेतली. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघ जे आहेत एका चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाले होते. या वेळेला मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला प्लॉटच्या बाहेर पाठवले. फाईन लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार होतोय फरार आणि येतोय खडखडीत श्रीनाथ चषक. गोल